आज मी कोथिंबीर ताजी राहण्यासाठी दुसरी टिप्स सांगणार आहे, जी 8 दिवस ताजी राहते. तर ही कोथिंबीरची मी जुडी घेतली आहे, जी मला 10 रुपयाला बसलेली आहे. याची जी देठ आहेत मी ते कट करणार आहे. तर चाकू घेतलाय मी आणि खाली पाट ठेवलेला आहे, जे लाकडी प्लेट आहे ती, आणि कोथिंबीर व्यवस्थित त्याचे देठ आणि जी माती लागलेली आहे, ती काढून टाकलेली आहे. आता ही कोथिंबीर मी हातात धरलेली आहे. मी पहिली टिप्स सांगितली होती की तांब्यामध्ये पाणी घेऊन ती 8 दिवस राहते. पाणी फक्त 1-2 दिवसानं बदलायला लागते. पण आता ही दुसरी टिप्स आहे. तर मी कोथिंबीर कशी 8 दिवस राहायची ती सांगणार आहे. तर चला कोथिंबीर स्वच्छ ताज्या प्यायच्या पाण्यानं धुवून घेऊया. जेणेकरून त्यातली घाण माती आत्ताच काढून टाकायची. जेव्हा वापरायला घेईल तेव्हा डायरेक्ट वापरायला घ्यायची. सारखी सारखी धुवत बसायचं नाही. त्या टायमाला धुवून चिरायला लागले की हाताला कोथिंबीर चिटकते. तर आत्ता स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याची माती काढून टाकूया आणि एकसारखी जुडी लावून घेऊया, जेणेकरून आपण बरणीमध्ये व्यवस्थित भरून ठेवता येते. तर चला तर मग मी आता स्वच्छ ताज्या पाण्यानं धुवून घेतलेली आहे. चांगली झटकून घेऊया. त्याच्यावरलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. कोथिंबीर खाण्याने पोटाच्या समस्या दूर होतात आणि पचनशक्ती वाढते. आता ही कोथिंबीर मी स्वच्छ धुतलेली आहे. आता परत एकदा त्याचे जे उरलेले देठ आहेत ते काढून टाकायचे चाकून. आणि आता आपल्याला जे महत्वाचे आहे कोथिंबीर तेवढीच ठेवायची आहे. हे बघा असं हाताला चिकटते. कोथिंबीरमध्ये व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांसाठी फार उपयुक्त असते. आता हे एक्स्ट्रा देठ आहेत ते काढून टाकायचे आहेत. कोथिंबीरमुळे पित्तदोष कमी होतो. ते वापरलं तर चालतंय, खरं ते मसाल्यासाठी वापरायचे. खरं आपल्याला ही कोथिंबीर वर भाजीवर पेरण्यासाठी पाहिजे, भुरभुराईसाठी. कोथिंबीरमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. आता ही मी बरणी घेतलेली स्वच्छ धुवून पुसून. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर ठेवणार आहे. जी पुढची बाजू आहे ती आधी तळाला ठेवूया, म्हणजे काढायच्या टायमाला व्यवस्थित वरचं एक देठ काढलं की 1-2च कोथिंबीर बाहेर यावी आणि ह्याचं टोपण घट्ट लावायचे. कोथिंबीरमुळे थकवा दूर होतो, त्यामुळे कोथिंबीर खायलाच पाहिजे. पॅक बंद झालेली आहे, डबा बंद. तर चला मग आता तर चलो फ्रीज कडं. तर ही आता आपण फ्रीज मध्ये ठेवायची आहे. ही फ्रीज मध्ये अशा तऱ्हेने ठेवल्यामुळं ती बरेच दिवस राहते. 8 दिवस. जेव्हा वापरायला घ्यायचे तेव्हा तेव्हा डायरेक्ट काढून चिरायला घ्यायची. सारखं सारखं धुवायची गरज नाही. थँक्यू.